मुंबई गोवा महामार्गावर हातकंबा येथील शाळेजवळ असलेल्या पुलावरून गॅस टँकर खाली कोसळला असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी 7 ते 8 तास अवधी लागणार असल्याचे सांगण्यात आलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर हातकंबा पुलावरून रात्री 12च्या सुमारास गॅस टँकर कोसळला असून टँकर टाकी लिकेज होऊन गॅस गळती सुरू झाल्याने स्फोटाचा धोका असल्याने खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली असून वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे सांगण्यात आले आहे। नागरिकांना त्या परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे। MIDC टीम, जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस यांनी योग्य ती परिस्थिती हाताळली असून ERB व्हेकलमध्ये गॅस शिफ्ट झाल्यानंतरच वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे। यासाठी किमान 7 ते 8 तासाचा अवधी लागेल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी दिली आहे। गोवा मार्गावर हातकंबा येथे 18 मेट्रिक टन LPGचा गॅस टँकर जो आहे तो प्रायव्हेट कंपनीचा तो पलटी खाली पुलाच्या खाली पडलेला आहे। त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज होत होता। तर MIDC ची टीम, जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दल यांनी योग्य परिस्थिती हाताळून जी MIDC ची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेला आहे आणि ERB व्हेकल जी आहे रेस्क्यू ती येणार आहे। त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल। तोपर्यंत जिल्हा पोलीस दलाने दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे। MIDC ची टीम सध्या घटनास्थळी उपस्थित आहे। जिल्ह्याचे कलेक्टर सुद्धा इथे उपस्थित होते आणि योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। माननीय पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे, ते वेगवेगळी माहिती देत आहेत। ERB व्हेकल येऊन ते पूर्णपणे गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई गोवा मार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात येईल। पंकज मडे, जनशक्ती, रत्नागिरी।